जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आता राज्यभरामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे आणि याचा फटका मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेलाही आज सकाळपासून बसलेला आहे। मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये कर्मचारी संपावरती गेलेले आहेत। या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरामध्ये निदर्शनं करत जुन्या पेन्शनची मागणी केली। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मुंबईमधील अतिशय वर्दळीचा असलेला जे रुग्णालयाबाहेर आपण पाहतोय, जे रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले आहेत आणि या ठिकाणी जे रुग्ण आहेत मोठ्या प्रमाणात मुंबईचे रुग्ण या ठिकाणी येत असतात। मात्र जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरू राहील अशी या ठिकाणची मागणी आहे त्यांची। खरं तर ही मागणी जुनी आहे, मात्र याचा फटका मुंबईला आरोग्य सेवेला बसणार आहे। कसं पाहता याकडे? आम्ही मागितले 1982 ची जुनी पेन्शन जशीच्या तशी आम्हाला हवी आहे। ह्या मागणीसाठी हा 17 लाख कर्मचारी संपात उतरलेला आहे। ही मागणी जर का शासनाने मान्य केली तर आम्ही आत्ता संप मागे घेऊ, पण या मागणीसाठी हा संप आहे आणि हा जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहील। मागचा जो आमचा मार्चचा जो संप आहे तो आम्ही मागे घेतला। त्याचा आमच्या मनामध्ये कुठेतरी आरोग्य सेवेची आस्था आहे, रुग्णांच्या विषयी काळजी आहे, म्हणून तो संप आम्ही त्या ठिकाणी सरकारचा ऐकून मागे घेतला। परंतु आता आमचा सरकारवर विश्वास नाही आहे। सरकारने आम्हाला आश्वासन दिलं, तुमच्या मागण्या पास करू अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं, परंतु एवढे दिवस उलटून गेले नाही इलाजाने आम्हाला या ठिकाणी आज संपाच्या सरकारच्या विरोधामध्ये आमची मागणी पास न झाल्यामुळे आज बेमुदत संपाची हाक द्यावी लागलेली आहे, उतरावं लागलेलं आहे। या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा संप जो आहे तो पुढे असाच सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र याचा फटका मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेला देखील बसताना दिसतो आहे। कॅमेरा पर्सन गजानन बालापूरकरचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।